कशी आहेस पुन्नू? मोबाईलवर आलेला SMS वाचून पौर्णिमेच्या कपाळावर चिंतेच्या रेषा उमटल्या. मला अशा नावाने हाक मारणारा कोण असेल? अजय तर नसेल ना? पण त्याच्याकडे माझा नंबर कसा असेल? आणि शिवाय त्याला 10 वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर मला आठवण्याची अशी कोणती गरज पडली असेल? आमच्यामध्ये जे होते ते सर्व कधीचे संपलं आहे. मनात असलेल्या विचारांना थांबवत पौर्णिमाने तो नंबर ट्रू कॉलरवर टाकला आणि तिचा संशय खरा ठरला. तो अजयच होता. पौर्णिमाने त्या SMS ला काहीच उत्तर न देता तो डिलीट केला. मग पौर्णिमाच्या मनात विचारांची जडी सुरू झाली. अजय तिचा भूतकाळ होता. महाविद्यालयीन दिवसात त्यांच्या प्रेमाला बहर आला होता. दोघांनी लग्नाच्या आणाभाका घेतल्या होत्या. अजयचे तिच्यावर खूप प्रेम होते, पण त्याच्या प्रेमात एका अधिकारशी अधिक होती. अजयचे तिच्यावरील प्रेम पाहून सुरुवातीला पौर्णिमाला स्वतःचाच खूप अभिमान वाटायचा. इतके प्रेम करणारा प्रियकर मिळाल्यामुळे तिला आभाळही ठेंगणे वाटू लागले होते. पण हळूहळू अजयच्या प्रेमाचे हे बंधन तिला बेड्यांप्रमाणे वाटू लागले. त्याच्या प्रेमाच्या पचात अडकलेल्या पौर्णिमेचा श्वास हळूहळू कोंडू लागला होता. अजयला कुठल्याही व्यक्ती पौर्णिमेच्या जवळ साधी उभी जरी राहिली तरी आवडत नसे. पौर्णिमा एखाद्याशी हसून बोलली तरी त्याला ती सहन होत नसे. त्यानंतर त्याच्या रुसण्याच्या आणि पौर्णिमाने त्याची समजूत काढण्याचा क्रम नित्याचाच होत असे. कित्येक दिवस अजय रुसून बसायचा. पौर्णिमा त्याच्या मागे पुढे फिरायची, समजूत काढायची. त्याने बोलावे यासाठी मनधरणी करायची. मी तुझीच आहे अशी शपथ घेऊन सांगायची. स्वतःची काही चूक नसताना माफी मागायची. तेव्हा कुठे अजय राग विसरून शांत व्हायचा आणि पौर्णिमा सुटकेचा निश्वास टाकायची. मात्र त्यानंतर पुन्हा काही दिवसांनी तो रागाने रुसून बसायचा. महाविद्यालयात अनेक मित्र होते, बरेच कार्यक्रम व्हायचे. अशा वेळी एकमेकांशी बोलावेच लागायचे. पण असे घडताच तो पौर्णिमाशी बोलणे बंद करायचा. मग काय, ती पुन्हा एकदा त्याच्या आणि त्याची मनधरणी करण्यासाठी शक्य तेवढे सर्व प्रयत्न करायची. हळूहळू पौर्णिमेच्या मनात अजयच्या अशा वागण्यामुळे भीतीचे घर केले होते. इतर कोणाशी बोलताना ती घाबरून जायची. तिचे सर्व लक्ष याकडे असायचे की अजय आपल्याला असे बोलताना पाहत तर नाही ना? जर अजयने बघितले तर मी काय उत्तर देऊ? त्याची समजूत कशी काढू? त्याला काही कारण सांगितले तरी त्याचे समाधान होणार नाही. माझ्या मनात इतर कोणाबद्दल काहीच नाही याचा मी त्याला काय पुरावा देणार? असे अनेक प्रश्न तिच्या मनात उद्भवत होते. अखेर महाविद्यालयीन शेवटचे वर्ष संपायला आले. तिने अजयसोबतचे नाते तोडण्याचा निर्णय घेतला. तिला हे चांगल्या प्रकारे माहीत होते की तिच्या या निर्णयामुळे अजय खूपच दुःखी होईल. पण हेही नाकारता येत नव्हते की जर यावेळी ती भावनांमध्ये गुरफटली तर भविष्यात तिच्या प्रेमाची नाव अजयच्या संशयी स्वभावाच्या वादळात अडकून बुडून जाईल. हे कोणाच्याच भल्याचे नसेल, अजयच्याही नाही आणि स्वतः पौर्णिमेच्याही नाही. पौर्णिमाने काळजावर दगड ठेवून तिच्या वडिलांच्या पसंतीचा मुलगा रवीशी लग्न केले. आता या जुन्या शहराशी तिचे नाते केवळ सुट्टीच्या दिवसांत माहेरी येण्यापुरतेच राहिले होते. अजयही नोकरीसाठी शहर सोडून गेला होता. हे तिला तिच्या जुन्या मित्रमैत्रिणींकडून समजले होते. मागील 10 वर्षात आयुष्य बदलून गेले. पौर्णिमा 2 मुलींची आई झाली. खाजगी महाविद्यालयात शिकवत होती ती. वेळ पंख लावून कधी उडून गेली हे रवी, मुले आणि संसारात मग्न झालेल्या पौर्णिमेला समजलं देखील नाही. पण आज अचानक अजयच्या आलेल्या या SMS मुळे ती घाबरून गेली. काळाची ती तप्त राख आता थंड झाली आहे असे तिला वाटत होते. त्यात अजूनही एखादी ठिणगी जळत होती. तिचा थोडासा बेजबाबदारीपणाही या ठिणगीचा भडका उडवेल आणि आगीच्या या भडक्यात न जाणो कितीतरी जणांच्या आशा अपेक्षा जळून खाक होते याची जाणीव पौर्णिमाला झाली. म्हणून ती सतर्क होती.
पुढील 3-4 दिवस अजयकडून कुठलाच SMS आला नाही. तरी पौर्णिमा अजयकडे दुर्लक्ष करत नव्हती. तिला त्याचा सनकी स्वभाव चांगल्या प्रकारे माहीत होता. त्यामुळे त्याच्या डोक्यात कटकारस्थान शिजत असल्याचे ती समजून गेली. अजय शांत बसणाऱ्यांपैकी मुळीच नव्हता. तो काही ना काही शोध घेऊन माझ्यापर्यंत पोहोचेल अशी तिला आशा होती. आज नेमके तेच घडले. ज्याची पौर्णिमेला भीती होती. तासिका संपवून ती कॉमन रूममध्ये बसली होती आणि तेवढ्यातच तिचा मोबाईल वाजला. फोन अजयचाच होता. तिने घाबरतच तो उचलला. कशी आहेस पुन्हा? अजयचा आवाज थरथरत होता. माफ करा, मी तुम्हाला ओळखले नाही, पौर्णिमाने अनोळखी असल्याप्रमाणे उत्तर दिले. तिला माहिती असून असे उत्तर देणे स्वाभाविक होते तिच्यासाठी. मी तर तुला एक क्षणही विसरू शकलो नाही. तू मला अशी कशी विसरू शकतेस पौर्णिमा? अजयने भावूक होत विचारले. पौर्णिमा काहीच बोलली नाही. मी अजय बोलत आहे. 10 वर्ष लोटली, पण एकही दिवस असा गेला नाही जेव्हा तुझी आठवण आली नसेल आणि तू मला विसरलेस. पण हो, एक गोष्ट नक्की, तू अजूनही तशीच दिसतेस, अगदी महाविद्यालयीन तरुणी मुलगीसारखी. काय करणार, फेसबुकवर तुला बघून कशीबशी मनाची समजूत काढतो मी, पण त्या जुन्या गोष्टी अजून विसरू शकत नाही मी. अजय मनाला वाटेल तसे बोलत होता. दुसरीकडे पौर्णिमेला काय करावे ते सुचत नव्हते. आपल्या सुखी भविष्यावर संकटाचे ढग आल्याचे तिला स्पष्ट दिसत होते. म्हणून विचार करणं तिला भागच होते. अजयचे फोन कॉल्स आणि SMS ची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली होती. अधूनमधून व्हॉट्सअपवरही मेसेज येऊ लागले. पौर्णिमा त्याला ब्लॉक करू शकत होती, पण तिला माहिती होती की प्रेमभंग झाल्यामुळे जखमी झालेला प्रियकर सापासारखा असतो. त्यामुळेच ती कठोरपणे वागली. तरी रागाच्या भरात अजयनं जाणो कोणते पाऊल उचलले जे तिच्यासाठी धोकादायक ठरले याची तिला भीती होती. पण हो, ती त्याच्या कुठल्याच मेसेजला उत्तर देत नव्हती. स्वतःहून त्याला फोनही करत नव्हती. पण अजयचा फोन उचलतही नव्हती, जेणेकरून त्याचा पुरुषी अहंकार दुखावला जाणार नाही म्हणून तो अधूनमधून ती तिचा फोन उचलून घ्यायची. अजयच्या बोलण्याकडे ती विशेष लक्ष देत नव्हती. फक्त हा हो म्हणत फोन कट करायची. अजयनेच बोलण्याच्या ओघात तिला सांगितले होते की ज्या दिवशी पौर्णिमाचे लग्न झाले त्या दिवशी त्याने झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. 2 वर्षे तो प्रचंड नैराश्यात होता. त्यानंतर कसेबसे त्याने स्वतःला सावरले. आईवडिलांच्या आग्रहामुळे विवाशी लग्न केले. पण पौर्णिमाला तो एक क्षणही विसरू शकला नव्हता. विभा त्याची खूप काळजी घेत असे. आता तोही 2 मुलांचा बाबा झाला होता. काही दिवसांपूर्वी त्याची बदली या शहरात झाली इत्यादी या कारणामुळेच तो माझ्यापर्यंत पोचला असावा. अजयचे या शहरात असणे पौर्णिमासाठी त्रासदायक ठरत होते. ती महाविद्यालयात जाण्यासाठी निघायची तेव्हा अनेकदा एखाद्या रस्त्यावर आतुर प्रियकर बनून अजय उभा असायचा आणि तिची वाट पाहायची. 1-2 वेळा तिचा पाठलाग करत तो महाविद्यालयापर्यंत आला होता. ती सतत याच काळजीत होती की अजयने काही चुकीचे वागू नये, ज्यामुळे तिला सर्वांसमोर मान खाली करावे लागेल, असे विचारही तिच्या मनात चालू असायचे. पौर्णिमा, तुला 20 एप्रिल आठवतंय का? आपली पहिली भेट, अजयने उत्साहाने पौर्णिमाला फोनवर विचारले. त्यावर पौर्णिमा म्हणाली, आठवत तर नव्हता, पण आता तूच आठवण करून दिलीस. पौर्णिमाने शांतपणे त्याला सांगितले. 20 एप्रिल जवळ येत आहे. मला तुला एकटीला भेटायचे आहे. कृपा करून नाही म्हणू नकोस, अजयने विनंतीच्या स्वरात सांगितले. त्यावर पौर्णिमा म्हणाली, अजय, मला शक्य होणार नाही. हे शहर छोटे आहे. आपल्याला कोणी एकत्र पाहिले तर मोठी समस्या निर्माण होईल. पौर्णिमाने त्याला समजवण्याचाही प्रयत्न केला, पण त्यावर अजय आपल्या मनावर ताबा ठेवू शकला नाही.
मग तो तिला म्हणाला, इथे नाही तर कुठेतरी दुसरीकडे चल, पण नक्की भेट. पौर्णिमा, तुझ्या मनात आले तर काहीच शक्य नाही. जर तू आली नाहीस तर मी दिवसभर तुझ्या महाविद्यालयासमोर उभा राहीन. अजय हट्ट सोडायला तयार नव्हता. अजय, अजून 20 एप्रिल यायला बराच वेळ आहे. मी आताच कुठलेही आश्वासन देऊ शकत नाही तुला. शक्य झाल्यावर बघू, असे सांगून तिने विषय टाळला. पण अजय सहज सांगून ऐकणाऱ्यांपैकी नव्हता. तो दर 2 दिवसांनी कधी मेसेज तर कधी फोन करून 20 एप्रिलला भेटण्यासाठी पौर्णिमावर मानसिक दबाव आणत होता. त्यावर तिला विचार करण्यास भाग पडायचे की करू तर काय करू. त्यावर 15 एप्रिलला अचानक पौर्णिमेला महाविद्यालयीन प्रशासनाकडून सूचना सांगण्यात आली होती. तिला NCC कॅन्डिडेटला घेऊन प्रशिक्षण शिबिरासाठी जायचे आहे. 19 ते 25 एप्रिलपर्यंत दिल्लीत होणाऱ्या या शिबिरासाठी महाविद्यालयीन मुलींना घेऊन तिला 18 एप्रिलला दिल्लीला जायचे होते. अजयला भेटण्यापासून वाचविल्याबद्दल पौर्णिमाने नियतीचे मनोमन आभार मानले आणि नंतर गाणे गुणगुणवत दिल्लीला जायची तयारी करू लागली. आपण भेटणार आहोत ना 20 एप्रिलला, अजयने 17 तारखेला तिला व्हॉट्सअपवर मेसेज केला. त्यावर पौर्णिमा म्हणाली, मी 20 तारखेला शहराबाहेर आहे. पौर्णिमाने पहिल्यांदाच अजयच्या मेसेजला उत्तर दिले, कृपा करून माझ्यासोबत इतक्या कठोरपणे वागू नकोस. काही करून तुझे जाणे रद्द कर. फक्त एकदा शेवटचे माझे म्हणणे ऐक. त्यानंतर मी असा हट्ट कधीच धरणार नाही. अजयने रडक्या इमोजीसह मेसेज पाठवला. यावेळी मात्र पौर्णिमाने कुठलेच उत्तर दिले नाही त्याच्या मेसेजला. त्यावर त्याने सांगितले, कुठे जाणार आहेस एवढे तर सांगू शकतेस ना. अजयने पुन्हा मेसेज तिच्या व्हॉट्सअपवर केला. त्यावर ती म्हणाली, दिल्ली. मग तो अजय म्हणाला, मीही येऊ. मेसेज करून विचारले, तुझी मर्जी. या देशाच्या प्रत्येक नागरिकाला कुठेही येण्या जाण्याचे अधिकार आहे. असे टाईप करून त्याच्यासह 2 स्माइली टाकून तिने मेसेज केला. तर मग 20 एप्रिलला मीही दिल्लीला येत आहे, अजयने मेसेजवर लिहिले. पौर्णिमेला असं वाटले की एकतर तो दिल्लीला येणार नाही आणि आला तरी चांगलेच होईल. कदाचित तिथे एकांतात त्याला सत्याचा आरसा दाखवून वर्तमान काळात आणता येईल. वेळा अजूनही 10 वर्षापूर्वीच्या काळात अडकलेला आहे. त्यावर त्याची समजूतही काढता येईल. पौर्णिमा आपल्या ग्रुपसह 19 एप्रिलला सकाळी दिल्लीत पोहोचली. शिबिरात मुलींच्या राहण्याची व्यवस्था इतर ग्रुपच्या मुलींसोबत तर ग्रुपसोबत असलेल्या लीडर्सची व्यवस्था अन्य ठिकाणी करण्यात आली होती. चहा, नाश्ता आणि जेवणासाठी एकच हॉल होता, जिथे नियोजित वेळेनुसार सर्वांना हजर राहायचे होते. कारण की NCC म्हटले म्हणजे शिस्तता फार महत्त्वाची असते. नाश्ता झाल्यावर मुली शिबिरात रमल्या तर पौर्णिमा आपल्या खोलीत येऊन खाटेवर पडली. बऱ्याच वर्षानंतर तिला असा निवांतपणा मिळाला होता. तिला झोप आली. ती उठली तेव्हा संध्याकाळ झाली होती. चहा पिण्यासाठी ती हॉलच्या दिशेने निघाली. तितक्यात तिचा फोन वाजला. मी इकडे आलो आहे. तू दिल्लीत कुठे थांबली आहेस, असा अजयचा मेसेज आला. अजय, तुझे इकडे येणे शक्य नाही. तू उगाचच त्रास करून घेत आहेस. पौर्णिमाने पुन्हा एकदा त्याला टाळण्याचा प्रयत्न केला. मला तुझ्याकडे येणे शक्य नसेल, पण तू तर माझ्याकडे येऊ शकतेस ना. मी माझा पत्ता पाठवतोय. उद्या तुझी वाट पाहीन, असे सांगून अजयने फोन कट केला. त्यानंतर थोड्याच वेळात पौर्णिमाच्या फोनवर अजयच्या हॉटेलचा पत्ता आला. 20 तारखेच्या सकाळी जेव्हा मुली शिबिरात सराव करीत होत्या, तेव्हा पौर्णिमा कॅब करून अजयने पाठवलेल्या पत्त्यावर पोहोचली. रिसेप्शनला अजयच्या
रूमबद्दल विचारले व त्याला मेसेज पाठवला. अजयने तिला रूमवरच बोलवले. दरवाजा उघडाच होता, पण आत खूप अंधार होता. पौर्णिमाने आत पाऊल टाकताच सर्व लाईटी एकदम सुरू झाल्या. अजय तिच्यासमोर लाल गुलाबाचा गुलदस्ता घेऊन उभा होता. हॅपी ॲनिव्हर्सरी असे म्हणत त्याने तिला फुले दिली. मग पौर्णिमा विचार करू लागली की फक्त गुलाबाची फुलं देण्यासाठी याने या रूमवर बोलवलं असेल का मला? ती घ्यावीत की नाही हेच पौर्णिमेला समजत नव्हते. तरी शिष्टाचार म्हणून तिने ती घेतली व बाजूच्या टेबलावर ठेवून ती सोफ्यावर बसली. काही वेळ तिथे शांतता होती. असे म्हणतात की एखाद्यावर मनापासून प्रेम असेल तर संपूर्ण सृष्टीत तुमची आणि त्या व्यक्तीची भेट घडवून आणण्यासाठी प्रयत्न करू लागते. चित्रपटातील या संवादाची आठवण करून देत अजयने शांततेचा भंग केला. अजय, तुला काय हवे? स्थिरावलेल्या पाण्यात दगड मारण्याचा प्रयत्न का करीत आहेस? जर वादळ उठले तर खूप काही नेस्तनाबूत होऊन जाईल. पौर्णिमाने पुन्हा एकदा त्याला समजविण्याचा प्रयत्न केला, पण तो 10 वर्षाच्या भूतकाळात आत्ताच अडकलेला होता. आणि कृपा कर, आज कुठलाही उपदेश नको. कितीतरी प्रयत्नानंतर तुला असे जोडून पाहता बोलता येत आहे. मला याचे आनंद घेऊ दे. अजय तिच्या खूपच जवळ गेला होता. त्याच्या आधीच झालेल्या श्वासांची जाणीव पौर्णिमेच्या गालांना झाली. त्यामुळे ती गोंधळून त्याच्यापासून थोडी दूर बसली. अजयच्या हे लक्षात आले. त्यामुळे तो दुसऱ्या सोफ्यावर जाऊन बसला. मग जुन्या आठवणींना उजाळा देणे सुरू झाले. महाविद्यालयीन काळात घडलेल्या त्या सर्व गोष्टी आठवू लागल्या. अनेक जुन्या आठवणी नव्याने जागा झाल्या. कितीतरी जुने क्षण स्मृतीच्या पलटल्यावर आले आणि निघून गेले. कधी दोघे मनमोकळेपणे हसले तर कधी त्यांचे डोळे पाणावले. थोड्याच वेळात दोघेही भूतकाळातून पुन्हा वर्तमानात आले. 2 वेळा कॉफी घेतल्यानंतर पौर्णिमा म्हणाली, भूक लागली आहे. जेवणाची सोय करणार नाहीस का? येथेच रूममध्ये जेवणार की बाहेर जाऊया? अजयने विचारले. त्यानंतर पौर्णिमेच्या इच्छेनुसार त्याने रूममध्येच जेवण मागवले. जेवणानंतर पुन्हा गप्पा आणि खूप साऱ्या गप्पा सुरू होत्या. बरं अजय, आता मी निघते. तुला भेटून खूप छान वाटले. अशी आशा करते की यापुढे तू माझ्यासाठी स्वतःला त्रास करून घेणार नाहीस. पौर्णिमाने घड्याळ बघितले. संध्याकाळ होत आली होती. तिलाही उशीर होत होता. एकदा गळा भेट नाही घेणार? अजयने अपेक्षेने तिच्याकडे पाहिले. न जाणो काय होते त्याच्या डोळ्यात, ज्यामुळे पौर्णिमा मंत्रमुग्ध झाल्याप्रमाणे त्याच्या मिठीत सामावली. अजयने तिला आपल्या मिठीत घट्ट पकडले. त्यानंतर अलगद आपल्या ओठांचा स्पर्श तिच्या कानाखाली मानेवर केला. नंतर तिचे तोंड स्वतःकडे करून आतुरतेने तिच्या ओठांचे चुंबन घेऊ लागला. त्याच्या प्रेमात पौर्णिमा विरघळत चालली होती. अजयने तिला उचलून बिछाण्यावर आणले. तेवढ्यात तिचा मोबाईल वाजला आणि पौर्णिमा जणू झोपेतून जागी झाली. अजयने पुन्हा तिला स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न केला, पण आता पौर्णिमा भानावर आली होती. तिने फोन उचलला. तो रवीचा होता. पौर्णिमा आपल्या आतुर श्वासांवर नियंत्रण मिळवत रवीशी बोलली आणि ती तिथे सुखरूप असल्याचे त्याला सांगितले. अजय, मी तुझा हट्ट पूर्ण केला. आता कृपा करून यापुढे मला भेटण्याचा प्रयत्न करू नकोस. माझे म्हणणे ऐकशील ना? पौर्णिमाने अजयचा हात स्वतःच्या हातात घेत त्याच्याकडून वचन घेतले आणि त्यानंतर ती कॅबच्या दिशेने निघाली. जवळपास 2 महिने झाले. अजयने एकही फोन मेसेज न केल्याने पौर्णिमा निश्चिंत झाली होती. पण तिचा हा आनंद जास्त दिवस टिकू शकला नाही. अजय पुन्हा पूर्वीसारखे वागू लागला.
कधी पौर्णिमेच्या येण्या जाण्याच्या वाटेवर उभा राहायच्या, तर कधी महाविद्यालयाच्या गेटवर, कधी SMS करायच्या, तर कधी व्हॉट्सअप मेसेज. आता पौर्णिमा त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करू लागली होती. पण हो, या काळात त्याने तिला एकदाही फोन केला नाही. तरी ती मनातल्या मनात अजयच्या अशा वागण्यामुळे घाबरून गेली होती. कारण घरी गेल्यानंतर अनेकदा मुले गेम खेळण्यासाठी तिचा मोबाईल घेत असत. अशा वेळी कोणी अजयचा मेसेज वाचला तर काय होईल याची तिला भीती वाटू लागली होती. तरीही तिने न घाबरता काहीतरी करावे लागेल. पण काय? रवीला सर्व सत्य सांगू का? नाही. पतीचे पत्नीवर कितीही प्रेम असले तरी इतर कोणी तिच्यावर प्रेम करीत आहे हे त्याला कसे सहन होणार? तर मग काय करू? अजयच्या पत्नीला भेटून तिच्याकडे मदत मागू का? नको. असे केल्यास विभाच्या नजरेत अजयची किंमत राहणार नाही. तर मग नेमकं करू तरी काय? पौर्णिमा जितका विचार करायची तितकीच गोंधळून जायची. मग तरी करायचे तरी काय? मनातल्या मनात ती ठरवू लागली. पुढच्या महिन्यात पौर्णिमेचा वाढदिवस होता. अजय पुन्हा एकदा भेटण्याचे हट्ट करू लागला. पौर्णिमा त्याच्या मेसेजांना प्रतिसाद देत नव्हती. मात्र अजयवर त्याचा काहीच परिणाम होत नव्हता. त्याचे प्रयत्न सुरूच होते. कधीकधी त्याच्या मेसेजमध्ये अधिकारवाणीने दिलेली धमकी असायची की पौर्णिमेच्या मनात असो किंवा नसो, तो तिच्या जन्मदिनी तिला भेटणार आणि तिचा वाढदिवस साजरा करणारच. ठरलेल्या वेळी ती अजयला भेटायला गेली. ते अजयच्या एक सहकार्यकाचे घर होते, जे तो भाड्याने द्यायचा. मात्र भाडेकरू न मिळाल्यामुळे सध्या घर रिकामेच होते. अजयने त्याच्या ओळखीच्या माणसाला घर भाड्याने घेण्यासाठी दाखवतो असे सांगून चावी घेतली होती. जसे पौर्णिमेला वाटत होते त्याचप्रमाणे अजयनेही केक, फूल आणि चॉकलेटची व्यवस्था केली होती. टेबलावर सुंदर पद्धतीने पॅकिंग केलेली भेटवस्तू ठेवली होती. पौर्णिमाने प्रत्येक गोष्टीकडे दुर्लक्ष केले. आज ती पूर्णपणे सावध होती. भावनात्मक रूपात तिच्यावर वर्चस्व गाजवण्याचा अजयचा एकही प्रयत्न तिने यशस्वी होऊ दिला नाही. काही वेळ औपचारिक गप्पा झाल्यानंतर पौर्णिमाने केक कापण्याची औपचारिकताही पूर्ण केली आणि केकचा एक तुकडा अजयला भरवला. त्यानंतर लगेचच अजयने तिला आपल्या बाहुपाशात घेण्याचा प्रयत्न केला. पौर्णिमेने मात्र प्रतिसाद दिला नाही. थोड्या वेळानंतर तिने अजयकडे त्याच्या कुटुंबाबद्दल चौकशी केली. विभा तुझ्यावर खूप प्रेम करते ना अजय? त्यावर अजय म्हणाला, हो करते ना. अजयच्या चेहऱ्यावर हलकेसे हास्य उमटले. पण तोही विचारात गुंतला होता की अशी का विचारते आहेस? कधी तू विचारले आहेस का की लग्नापूर्वी तिचे कोणा दुसऱ्यावर प्रेम होतेस का ते? पौर्णिमेने अजयला विचारले. नाही. मी असं का विचारेल? आणि मला ते माहिती करून घ्यायचेही नाही. कारण तेव्हा मी तिच्या जीवनाचा भाग नव्हतो. अजयने अगदी शांत स्वरात उत्तर दिले. जर विभाने अजूनही तिच्या भूतकाळाशी असलेले नाते जोडून ठेवले असेल तर पौर्णिमाने रागाच्या ठिणगी उडवणारा प्रश्न अजयला विचारला. नाही, विभा चरित्रहीन असूच शकत नाही. ती माझ्याशी कधीच बेईमानी करू शकत नाही. अजय रागाने लालबुंद झाला होता की आपल्या पत्नीविषयी ही अशी का बोलते आहे. अरे वा अजय, जर विभाने तुझा भूतकाळ लक्षात ठेवला तर ती चरित्रहीन आणि तू माझ्याशी नाते जोडले तर ते प्रेम. कशी दुहेरी मानसिकता आहे ना. मानली तुझी विचारसरणी. पौर्णिमा उपहासाने म्हणाले. अजयला काय उत्तर द्यावे तेच सुचले नाही. तो विचारात पडला. अजय, जसा विचार तू करतोयस जवळपास तसाच प्रत्येक भारतीय पती आपल्या पत्नीबाबत करीत असतो. कदाचित रवीही त्याने मला चरित्रहीन समजावे असे तुला वाटते का? पौर्णिमेने त्याच्या खांद्यावर हात ठेवत विचारले.
नाही, कधीच नाही. मला माफ कर पौर्णिमा. तुला गमावणे हे मला माझे अपयश वाटत होते आणि ते यशात बदलवण्यासाठी मी कुठल्याही थराला जायला तयार होतो. मी फक्त माझ्याच बाजूने विचार करीत होतो. हे विसरून गेलो होतो की माझ्या अशा वागण्याचा परिणाम अन्य तिघांच्या आयुष्यावर होणार आहे. अजयच्या बोलण्यातून पश्चाताप डोकावत होता. तरी मनात आले की चला याला याची चूक तरी कळली असावी. हो ना, जर तू कधी माझ्यावर मनापासून प्रेम केले असेल तर तुला या प्रेमाची शपथ. यापुढे माझ्याकडून कोणतीच अपेक्षा करू नकोस. या नात्याला आता येथेच पूर्णविराम दे. पौर्णिमाने वचन घेण्यासाठी आपला हात अजयसमोर ठेवला. अजयने तो घट्ट पकडला. पौर्णिमाने शेवटचे अजयला प्रेमाने आलिंगन दिले आणि त्यानंतर आपला या प्रेमाला पूर्णविराम देऊन आत्मविश्वासाने मुख्य दरवाजाच्या दिशेने ती पुढे गेली आणि अशा प्रकारे दोघांची समजूत काढली. कथा आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.